सावकाश सावकाश सावकाश. ए साईड लाव साईड लाव. महादरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मराठी मातीची तोच आहे आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव. दादा, हा अरे तू रायगडला गेला होतास ना? हो. कसं आहे रे रायगड? रायगड. सागर हिमालय आकाश एकीकडे राहिला. धन्य झाला माझा जन्म जेव्हा मी रायगड पाहिला. अरे स्टार्टिंग पासून सांग ना. पासून ऐकायचंय. हा. ठीक आहे, ऐक. तर पहाटे 3 वाजता आम्ही पुण्याहून निघालो होतो आणि सुमारे 6च्या दरम्यान आम्ही पाचडी या गावच्या रस्त्यावरती होतो. तिथले पारव पडलेले वातावरण पाहून स्वतःला तिथे थांबण्यापासून रोखू नाही शकलो. ते म्हणतात ना, जर्नी इज ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन. असंच काहीतरी झालं माझ्यासोबत. जसजसं गडाच्या जवळ जात होतो तसतसं उगवणारा सूर्य आपल्या प्रकाशाने सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या रायगडाची प्रतिमा दाखवत होता. असंच पुढे जाता जाता तिथलं एक ठिकाण आमचं लक्ष वेधून घेते. ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची सावली, अन्यायाविरुद्ध बंड पुकारून स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेणारी माऊली, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी. अर्धा तास शोधण्यात गेल्यावर फायनली आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी एक जागा मिळते. हॉटेल शिवप्रसाद मध्ये थोडं खानपान करून आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. हा आपला छोटा मावळा त्याच्या लखलखत्या डोळ्यांनी गड पाहायला चाललाय, त्याची छोटी छोटी पावले टाकत.
शॉर्टकटनी जायचं. हा शॉर्टकट थोडी आहे, फक्त पर्यायी मार्ग आहे पर्यायी तो. मार्ग. आपल्याला शॉर्टकटच मग लॉंग कट पडणार आहे हा. हा काय जे आहे ते आहे, रिअलिटी आहे ना. इथंच आहे, इथंच आहे. चला इथंच आहे, इथंच आहे. चला मोटिवेट करा स्वतःला. स्वतःला मोटिवेट करत पुढे चालत राहिलो. पण हे माझं मोटिवेशन जास्त वेळ नाही राहिलं, कारण माझ्यासमोर एक नवीन चॅलेंज उभं राहिलं होतं. श्रावण चालला लवकर. कोणीतरी चला. नाही डेंजर आहे. नाही ते पायरेच परवडते. चल 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 हळू. आपली तर कशी गेली ग? गावात अशी रांगत गेली. आपल्याला प्रॅक्टिस. नाही, मला डेंजर वाटते इथून त्यांना. थांबा थांब, सावकाश आहे. तिची रांगाची जबरदस्त इन्सिडन्स. चांगला रस्ता होता पण माहीत नव्हता, त्याच्यामुळे अवघड रस्ता पकडला आणि त्याच्यामध्ये झाला किस्सा. शॉर्टकट नका मारू. शॉर्टकट मारलं की असंच नाही आहे, त्याच रस्त्याने चाला. चिंता नका करू, तुम्हाला वर जाताना अशी काही दुकानं पण मिळतील जिथे तुम्ही तुमची तहान भागवू शकता. बाटल्या उचला, टाका तिथे वरती चाला. डस्टबिन बघ थोडंच. ठेव तिथं पुढे. हे यूज करा गार्बेजसाठी, पाण्याच्या बाटल्यांसाठी. इकडे यायच्या आधी काही प्रिपरेशन काहीच नव्हतं, पण माझे वडील याच्या अगोदर इकडे येऊन गेले, ट्रेक करून गेलेत. तर त्यांनी सांगितलं होतं की पायऱ्या आहेत आणि नॉर्मल फक्त वाट असेल, परत पण स्टेप्स आहेत सगळीकडे. आणि असं वाटलं की होतं की नॉर्मल स्टेप्स असतील, पण नाही, स्टेप्स जास्त आहेत. त्याच्यामुळं थोडासा थकवा लवकरात लवकर जाणवतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करता ट्रेक करायला, त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर थकवा जाणवतो. तर बी प्रिपेअर राहा की तुम्हाला स्टेप्स चढावं लागणार आहेत, आणि ते पण जास्त प्रमाणात. रादर दॅन तुम्ही रोपेने जाऊ शकता. त्यानंतर मी चालता चालता अशा ठिकाणी जाऊन पोहोचलो जिथून सह्याद्रीचे सौंदर्य दिसत होते. पण सह्याद्रीचे सौंदर्य शब्दात सांगून कळण्यासारखं नाही, ते तिथे जाऊन अनुभवण्याची गोष्ट आहे. खूप साऱ्या पायऱ्या चढून झाल्यावर
आम्ही पोहोचतो त्या दरवाजापाशी, ज्या दरवाजाला गनिम कधीच भेटू शकले नाही. होय, हाच तो महादरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. दरवाजामधून आत गेल्यावर तुम्हाला तिकीट काउंटर लागेल. हो, तुम्हाला तिकीट काढावे लागेल. ऑलमोस्ट डन म्हणलो तुम्ही. आणि हो, दरवाजातून आत गेलात म्हणजे तुम्ही गडावर पोचलात असं नव्हे. अजून खूप पायऱ्या चढणं बाकी आहे. अजूनही नाही पोचलो आम्ही गडावर. अजून पायऱ्या चढाव्या लागल्या. पण जेव्हा वर पोचलो तेव्हा तिथल्या लिंबू सरबतने थकवा काय असतो हे कळूच दिलं नाही. गडावर गेल्या गेल्या आम्ही हत्ती तलाव पाहिला. आल्या आल्या सगळ्यात अगोदर मला काय बघायला भेटतंय, सगळ्यात भारी, ज्यांच्याकडून सर्वात मोठी इन्स्पिरेशन मिळते मला. त्यानंतर आमची पायवारी जाते टकमक टोकाकडे, ज्या टकमक टोकावरून फितुरांना चोरांना कडेलोट केले जात असत. गनिमांच्या काळजात धडकी भरवणारं टकमक टोक, राजधानीस अजस्त्र बैलाग बुलंदरित्या सदैव शोभत राहो. त्यानंतर आम्ही त्या जगदीश्वराचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालो आणि आमची पायवारी तिकडे वळवली. इथे आल्यावर तुम्हाला एक प्रश्न पडेल की हे मंदिर मस्जिदसारखं का दिसतं. तर त्याचा इतिहास असा की मंदिरावर आणि गडावर हल्ले होऊ नये म्हणून महाराजांनी त्यावेळेस या मंदिराला असं बनवलं होतं. काय नाव आहे त्याचं? इकडे बघ, इकडे बघ. आवडलीस तू त्याला, आवडलीस तू त्याला. काय नाव तुझं? काय नाव तुझं सांग. हात दे, हात दे.
चल चल फिरायला जाऊ चल. मग आम्ही जातो महाराजांच्या समाधीकडे, जे की मंदिराच्या समोरच आहे. आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही बघाल तर एक कुत्र्याचा पुतळा दिसेल. खरं तर तो वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. मग आमची पायवारी जाते बाजारपेठेकडे. हो, गडावरती बाजार याच ठिकाणी होत होता. आणि तुम्ही नीट बघाल तर बाजारपेठेची हाईट जमिनीपासून खूपच जास्त अंतरावरती आहे. त्याचं कारण असं की त्यावेळेसची लोक घोड्यावरती बसून बाजार करत असत. तिथून पुढे जाताच आम्ही पोहोचतो गडाच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शनवाल्या जागेत, ते म्हणजे राज दरबार. त्याचबरोबर नगारखाना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. राज दरबाराच्या पाठीमागे आम्ही पाहिल्या बऱ्याचशा गोष्टी, जसं दिवाने आम, दिवाने खास, महाराजांचा राहता राजवाडा आणि बरंच काही.
जाऊया. अरे इकडे इकडे इकडे. आणि हे आपलं लास्ट डेस्टिनेशन, ते म्हणजे हिरकणी बुरुज. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही परतीचा हवाई मार्ग पकडला, म्हणजेच रोपवे. या ठिकाणी तुम्ही थांबू शकता, थोडं खाऊ पिऊ शकता. आम्हाला नाही थांबता आलं कारण आमचा नंबर लवकर आला खाली जायचा. आयुष्याच्या प्रवासात कधी न चुकावी, आयुष्यभर सदा घडत राहावी अशी ही रायगड पायवारी.